हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संकपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले सुट्ट्या लागून पण बाहेर कुठे फिरायला गेलो नव्हतं, म्हणून लेकीचं चाललं होतं. कारण तिला नेहमी सुट्टीमध्ये एकतर मामाच्या घरी म्हणजे मुलुंडला जायचं असतं किंवा नाहीतर साताऱ्याला गावी जायचं असतं. तर मग ह्या वेळेस तर कुठे जायला मिळालं नाही, कारण ऊन एवढं जास्त आहे, त्यामुळे कुठंच जाणं जमलं नाही. तर तिला म्हटलं चला आज तुला कुठेतरी आम्ही फिरायला घेऊन जातो. तर पूर्ण दिवस घालवल्यानंतर संध्याकाळपर्यंत विचार केला उन्हात कसं जावं. त्यानंतर मग संध्याकाळी 4 वाजता आम्ही विचार केला आता काय थोडीशी सावली होईल, त्यामुळे मग काही जास्त गरम वाटणार नाही, म्हणून मग आम्ही निघालो फिरायला जायला. तर फिरायला जायला तिला सांगितलं तू तर मुंबई कधी फिरली नाहीस ना, म्हणून तुला मुंबईतल्याच एका ठिकाणी आम्ही तुला फिरायला नेतो. म्हणून मग तिला घेऊन गेलेलो होतो फिरायला. तर आम्ही फिरायला कुठे गेलो हे बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की पूर्ण बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही गेलेलो होतो गेटवे ऑफ इंडियाला. गेटवे ऑफ इंडियाला गेलो होतो फिरायला. त्या पण तिकडे एवढी ट्रॅफिक होती, एवढी ट्रॅफिक. ॲक्च्युली मुंबईमध्ये फिरायला जायचं म्हटलं की हेच प्रॉब्लेम होता. ट्रेनने वगैरे गेलं की जास्त प्रॉब्लेम होत नाही, पण जर घरची गाडी घेऊन गेलो ना तर मग सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो तो म्हणजे पार्किंगचा. तर आमच्याबरोबरही तोच प्रॉब्लेम झाला की पार्किंगला जागा नव्हती, त्यामुळे मग नायराचे पप्पा गाडीमध्येच तिकडे थांबलेले होते, जेणेकरून पार्किंग करून गेल्यानंतर त्याची फाईन वगैरे लागणार नाही, त्यामुळे ते तिथे थांबलेले होते, गाडीमध्येच बसलेले होते. तर मग आम्ही बाकीचे उतरलो गाडीमधनं आणि आम्ही गेलो गेटवे ऑफ इंडियाच्या तिकडे फिरायला. तर फिरायला जाता जाता झाला असा प्रॉब्लेम की मी नायराला पण पकडलेलं होतं आणि एका हातात मोबाईल होता. तर नायरा चालता चालता आहे ना पडली. पडली म्हणजे थोडीशी अशी जोराची पडली, पण जास्त काही लागलं नाही. तर नशीब त्यावेळेस माझा कॅमेरा बंद होता. कॅमेरा जर चालू असता तर मी तर नक्कीच मग लेक्चर ऐकलं असतं, का तर मी व्हिडिओ काढण्याच्या चक्करमध्ये नायरा पडली असती, म्हणून असं ठरलं असतं. पण नशीब माझं की माझा तेव्हा कॅमेरा बंद होता. तर मस्त असं इथलं खूप छान व्ह्यू वाटत होता. जास्त काही इथे गेल्यानंतर गरमी वाटली नाही, कारण खूप छान हवा सुटलेली होती आणि मस्त असं थंड वाटत होतं. तर तिथे गेल्यानंतर ह्या बोट बघून मग नायराचं सुरू झालं की नाही मला पण बोटमध्ये बसायचं आहे. तर तिला सांगितलं बोटमध्ये बसायचं असेल तर ह्या वेळात नाही, आता बोट सगळ्या फिरून रिटर्न आलेले आहेत. बोट कारण इकडे बोट संध्याकाळचे जात नाहीत, ते ज्या एलिफंटाला घेऊन जातात त्या फक्त सकाळी घेऊन जातात आणि संध्याकाळी रिटर्न येतात. तर मी तिला म्हटलं आपण जायच्या वेळेस नाही आलो, आपण यायच्या वेळेस आलो आहे, त्यामुळे आपण काही बोटमध्ये बसू शकत नाही. म्हणून मग आम्ही तिथेच थोड्या वेळ फिरलो आणि समोरच ताज हॉटेल पण होतं, मग ते पण बघितलं गेटवे ऑफ इंडियाला गेल्यानंतर. त्यानंतर तिथे होती मस्त अशी भेळ, म्हणून मग आम्ही भेळेचा स्वाद तर घेणं जरुरी आहे, म्हणून मग भेळ घेतली आणि ती खात खात आम्ही तिथे उभे होतो बघत. तर खूप मस्त वाटत होतं गेटवे ऑफ इंडिया. ॲक्च्युली बाहेर आपण मुंबईत राहून लवकर जात नाही फिरायला, पण जे बाहेरचे लोक असतात ना तेच इथे सगळ्यात जास्त दिसतात. कुठे गावाहून आलेले असतात, तर कुठले बाहेरच्या देशातून आलेले इंग्रज वगैरे तेच खूप असतात इथे. त्यामुळे मग आपण आहे ना आपल्या इथे मुंबईत राहून आहे ना मुंबई फिरणं विसरून जातो, बाकी सगळं फिरण्याचं आपल्याला लक्षात राहतं. तर इथे मग गेल्यानंतर एक आठवण की आम्ही इथे गेलेलो, म्हणून मग आम्ही सगळ्यांना म्हटलं की आपण एक फोटो काढूया. तर फोटो काढल्यानंतर ते काही जास्त वेळ लागत नाही, 2 मिनटं 5 मिनटात ते फोटो आपल्याला लगेच देतात. म्हणून मग आम्ही पण तिथे मस्त असा फॅमिली फोटो काढला. तर फिरता फिरता गेटवे ऑफ इंडिया आम्हाला झाला अंधार. अंधार झाल्यानंतर बघा ताज हॉटेलच्या लाईट लागलेल्या होत्या, तर खूप छान वाटत होतं ताज हॉटेल पण. तर असं वाटत होतं की कधीतरी ताज हॉटेलमध्ये जावं. जर नशिबाने झालं, साथ दिली, तर नक्कीच ताज हॉटेलमधलाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तर मग ताज हॉटेलच्या लाईटी वगैरे बघितल्यानंतर संध्याकाळचा व्ह्यू पण खूप छान वाटत होता. संध्याकाळचा व्ह्यू पण मस्त वाटत होतं, म्हणून मग थोडंसं म्हटलं चला संध्याकाळचं हे करूया. कारण तिथून गेटवे ऑफ इंडियाच्या ते पाण्याचं जे आहे ना तिथपासून ते समुद्रापासून आहे ना रिटर्न गाडीपर्यंत येईपर्यंत अंधार झालेला, कारण आम्ही ऑलरेडी निघालेलो होतो घरातनं 4 वाजता. त्यानंतर मग आम्ही पुढे तिथे थोडंसं फिरलो, म्हणजे पोचेपर्यंत पण उशीर झाला. ट्रॅफिक तर मुंबईचं तुम्हाला माहितीच आहे. मग मस्त असा अंधार झाल्यानंतर ह्या लाईटी लागलेला व्ह्यू हा सगळ्यात जास्त मस्त वाटत होता आणि थोडंसं थंड पण वाटत होतं, जास्त गरमी वाटत नव्हती, त्यामुळे फिरायला पण मजा आली. म्हणून मग आम्ही गाडीमध्ये बसलो आणि निघालो रिटर्न घरी यायला. तर येण्यासाठी पण आम्ही येताना थोडंसं तिथे जे चाट होतं पाणीपुरी वगैरे ते थोडंसं खाऊन आणि मग निघालेलं होतं, त्यामुळे थोडा आणखीन अंधार झालेला होता. तर इथून पुढे आम्हाला जायचं होतं घरी. घरी जाण्यासाठी मग आम्ही बसलो गाडीमध्ये. तर खूप छान वाटत होतं, खूप मस्त. तर नायराला तिथे हे किचन आवडलेले होते, त्यामुळे मग नायराला हे किचन मी तिकडनं घेतलेले, तिला माहिती नव्हते. मग तिला मी नंतर आम्ही आमच्या इकडे आलो आणि पेट्रोल भरायला जेव्हा थांबलो तेव्हा मी तिला दाखवलं.
तर ती खूप खुश झाली. म्हणून मग थोडीशी तिच्याबरोबर मजाक मस्ती केली तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघायसाठी. तर बघा किती मस्त हसली, पण मला व्हिडिओ नीट घेता आला नाही. तर मस्त असं मी तिला ते किचन दिलं. तर ती खूप खूप म्हणजे खूप खुश झाली, कारण तिला अगोदर ते घ्यायचं होतं आणि तिथे उशीर झाला म्हणून सगळे ओरडत होते, कारण तिथे पार्किंगच्या इकडे खूप गोंधळ झालेलं होतं, त्यामुळे थोडंसं हे झालं गोंधळ. तर हे बघा तिला किचन दिल्यानंतर बघा ती दुसरं किचन पण दिलं, तर ती खूप म्हणजे खूप खुश झाली आणि मला खूप छान वाटत होतं. त्यानंतर मग येताना आम्ही एक साऊथ इंडियन हॉटेलमध्ये पुन्हा आम्ही जेवायला गेलो. तर मी व्हेज होते, त्यामुळे मग मी व्हेजिटेरियन घेतलेलं होतं जेवण, आणि जे नॉनव्हेज होते त्यांनी नॉनव्हेज घेतलं आणि त्यांनी नॉनव्हेज खाल्लं. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.